म्हणजे आपल्याला जनरली क्रिकेटमध्ये करिअर करावं वाटतंय किंवा व्हॉलीबॉल किंवा हे जे टेबल टेनिस बॅडमिंटन, एकदम तिरंदाजी कशी काय तुला सुचली? आपण तिरंदाजी करावं असं काय वाटलं? तुमच्या डोक्यात काय असतं ते? तुम्ही काय विचार करत असता? तुमचं कॉन्सन्ट्रेशन काय लेवलचं असतं? मला जरा तसं विस्कटून सांग ना. 15 दिवस मी त्यांच्या घरच्यांना सांगितलं, मला मी ऑब्झर्व करतो, कारण मला वाटत नाही धनुष्य उडेल हिच्याकडून. मी माझं म्हणजे मनात हेच चालू असं, आता ह्यांनी बोलवलं आता इथं जायचं, बरं ठीक आहे आलो आता आपलं, म्हणजे मी कन्फ्युजन मध्येच असते असं म्हणू नको. वर्ल्ड चॅम्पियन एका वर्ल्ड चॅम्पियनचं रुटीन काय असायचं? तुम्ही काय सांगितलं होतं? आणि मग ते जेव्हा 10 गेले आणि मी वर्ल्ड चॅम्पियन झाले तेव्हा माझ्या श्वासात श्वास आला म्हणजे, आणि खूप छान वाटलं तेव्हा मला. सगळे चीअर करत होते. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमनेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्याला आगळी वेगळी जोडी भेटायला आली आहे. जोडी अशासाठी की उत्तम गुरुला उत्तम शिष्य भेटला आणि उत्तम शिष्याला उत्तम गुरु भेटला तर काय होतं याचं उत्तम आणि बेस्ट उदाहरण हे आत्ता आपल्या समोरचं आहे. स्वागत करूया तिरंदाजीमधलं सध्याचं हॉटकेक आणि वर्ल्ड चॅम्पियन आदिती स्वामीचं. आदिती, मी तुझं खूप स्वागत करतो आणि सोबत तिचे गुरु प्रवीण सावंतजी. मी तुमच्या दोघांचे खूप स्वागत करतो. मला आनंद आहे की या निमित्तानं मित्रमनेमध्ये स्पोर्ट्स सेक्शन ही आलेलं आहे. आपण खूप वेळा लोकांशी बोलत असतो. तर अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आदितीला नुकताच अर्जुन पुरस्कार दिला गेला जो इथं आहे, त्याबद्दल तुझे खूप कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप सारे कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आता आपण गप्पा मारूच. अनेक प्रश्न माझ्या मनात येतात आदिती. खरं तर आता मी साताऱ्यामध्ये दृष्टी आर्चरी अकॅडमीमध्ये आहे, जी सावंत सरांची आहे. आणि मला माहित नव्हतं की आजच आदिती कलकत्त्यावरून इथं आली आणि अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर तिचं इथं येणं पहिल्यांदाच होतंय. तर स्वागत पण झालं छोटे इथं, छान. तर कसं वाटलं तुला इतक्या लहान वयामध्ये आपण जेव्हा अर्जुन पुरस्कार स्वीकारतो राष्ट्रपतींच्या हस्ते? आणि खरं तर तुझी झेप मोठी आहे पण खूप कमी वेळात आहे. भले भले आयुष्य घालतात आणि नंतर अर्जुन मिळतो, पण तसं न होता खूप कमी वेळामध्ये तू हे साध्य केलंस. तर पहिला बेसिक प्रश्न आहे की काय काय फिलिंग होतं तुझ्या ते स्वीकारताना? फिलिंग तर खूपच छान होतं, कारण की पहिल्या दिवशी आमच्या रिहर्सल झाल्या तिथं राष्ट्रपती भवनला, आणि नंतर दुसऱ्या दिवशी आमचा जो फायनल दिवस होता ज्या दिवशी आम्हाला भेटणार होतं, मग तेव्हा खूप मला म्हणजे असं भारावून आलं होतं पहिलं तर. आणि जेव्हा मी पहिलं ते द्रौपदी मॅम आल्या आणि तेव्हा पहिलं राष्ट्रगीत वाजलं तेव्हा मला एवढं भारावून आलं, म्हणजे मी लहानपणीपासूनचे आतापर्यंत सगळे असे मला फ्लॅशबॅक, जसं रील्स येतात त्या टाईपचं मला फ्लॅशबॅक एकदम माझ्या मनात आले. आणि मग मला एवढं म्हणजे भारावून आलं. मी थांबले, बघितलं पहिलं सगळं. आणि जेव्हा मी अवॉर्ड घेत होते तेव्हा खरंच माझ्यासाठी खूप म्हणजे अभिमानास्पद गोष्ट होती. म्हणजे माझ्या लाईफचा सगळ्यात जो मौल्यवान क्षण असतो तो म्हणजे तोच होता. फ्लॅशबॅक गेले ना तुझ्या मनामध्ये, आता तू बोललीस त्यातलं महत्व तर काय दिसत गेलं तुला? फटफट फटफट काय दिसलं? फटफट म्हणजे लहानपणी जे मी घरात एकटे राहायचे, त्याच्यानंतर आलं म्हणजे अंडर 14, जेव्हा मी अंडर 14ला पहिली चॅम्पियन झाले. त्यानंतर आलं लॉकडाऊन मधलं प्रॅक्टिस आमचं. त्यानंतर लॉकडाऊन संपल्यानंतर जी माझी पहिली सब ज्युनियर नॅशनलला मी जे 3 गोल्ड मेडल मिळालं ते आलं. त्यानंतर मग पहिली इंटरनॅशनल, आणि नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी वर्ल्ड चॅम्पियनशिपचा जो सगळा सीन होता तो सगळा माझ्या असं मनात आला होता. वा. अनेकांना माहित नसेल पण सरांच्याच अकॅडमीमधनं आणखी एक अर्जुन पुरस्कार विजेता तिरंदाज आहे ओजस देवतळे. तो आता गेला अमेरिकेला, त्यामुळे तो आपल्यासोबत नाही, कदाचित नाही तर तोही असतो. तर असं हे पहिलं उदाहरण आहे साताऱ्यामधलं की एकाच अकॅडमीमधले 2 युवा तिरंदाज यांना अर्जुन पुरस्कार मिळाला. सर, तुमचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. तुमच्याकडे येतो आता. 17 वर्षाच्या मुलीला अर्जुन पुरस्कार मिळतो तेव्हा शिक्षकाला, प्रशिक्षकाला काय वाटत असतं लांबून बघताना? अरे शब्दात नाही सांगू शकत. खरंच म्हणजे प्राऊड फील होतं शिक्षकाला पण, आणि ते आनंदाश्रू पण येतात. म्हणजे मला काय माहिती का, चकदे मधला शेवटचा सीन होतो, असा सिनेमा जातोय की काय होत असेल? चकदे मधला सीन म्हणजे बघा ना, त्या टाइमला आपले शाहरुख खान साहेब मुलांना असं छानपैकी कम्युनिकेट करतात. त्यातून टीम वर्ल्ड फायनल पर्यंत जाते. फायनल झाल्यानंतर बरं फायनल पण मारते, आणि त्यानंतर ते स्पिरिट
खरंच म्हणजे ते पण खूप छान होतं. परत आमच्या पण आयुष्यामध्ये सर तेच झालं. तुम्ही ना इथं ही अकॅडमी सुरू केली, पण आदिती येण्यापूर्वी म्हणजे आदितीमुळे तुम्ही माहीत झाला, कारण शिष्यामुळे गुरु माहीत होतो. येण्यापूर्वीची परिस्थिती तुमची फार बरी नव्हती असं मला आता अनेकांकडनं कळलं. तो स्ट्रगल काय होता तुमचा आणि आदिती जॉईन कधी झाली? सुरुवातीपासून सांगायचं झालं तर पहिली मी स्वतः प्लेअर आर्चरीचा. वाईमध्ये इथून 45 किलोमीटर अंतरावर वाई गाव आहे. त्या वाई गावामध्ये चंद्रकांत भिसे माझे गुरु, त्या गुरूंकडे मी माझी धनुर्विद्या सुरू केली. आणि एकदम धनुर्विद्याकडे कसं काय? बीजिंग ऑलिम्पिक पाहिलं त्यामध्ये धनुर्विद्या खेळ पाहिला. आणि टीव्ही मध्ये पाहता क्षणीच एकदमच वेगळा वाटला, काहीतरी वेगळं काहीतरी. आणि गावाकडे असल्यामुळे थोडं गावाच्या ते नदी ओढे यांच्याकडे अशी झाडं असायची, त्याला फळं असायची, दगड उचल मारवे अशी सिस्टीमची आमची लहानचं बॅकग्राऊंड. त्या लहानच्या बॅकग्राऊंड मधूनच लक्षात आलं की यार आपल्याकडे काहीतरी आहे. वडलं की उचललं की मारलं की पडतंय, लागतंय बरोबर लागतंय. तो इन्सिडेंट समोर आला. आणि ऑलिम्पिक मध्ये गेम बघितल्या क्षणीच एक माझा मित्र तायक्वांदो खेळ खेळायचा आणि एक जण कराटे खेळायचा. त्यामुळे थोडंसं माहित होतं की खेळ खेळल्यामुळे काहीतरी वेगळं पण होतं. सरकारी नोकरी लागते, नाव होतंय आपलं, पब्लिश होतं, असं बऱ्याच साऱ्या गोष्टी थोड्याफार माहित होत्या. आर्चरी पाहिला आणि पाहता क्षणीच आवडला की नाही हेच करायचं. अच्छा. मग तुम्ही किती वर्षाचा होता? मे बी सर माझं 16वं वर्षच आलो असेल, 15-16च्या आसपासचा विषय. आणि गेम पाहिला, गेम बघता क्षणी आवडला. मग आपल्याला हा शिकायचंय कुठं मिळेल हे पण माहित नव्हतं. नोकिया मोबाईल होता एका मित्राचा, त्यामध्ये गुगलला गेलो आणि गुगलवर सर्च केलं आर्चरी कुठं. तर गुगलला सर्च केल्या अमरावतीतलंच जागा दाखवली गेली, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती. खूप मोठं आशिया खंड सगळ्यात मोठी व्यायामशाळा. आणि त्या ठिकाणी हा धनुर्विद्या शिकवलं जायचं सर. आणि बघता क्षणी तिथं पण माझ्याकडून फोन करून गेला, कारण तिथं कॉन्टॅक्ट नंबर होता. बाबा मी साताऱ्यातनं फोन केलाय आणि मी असं बोलतोय, मला शिकायचंय. त्यांनी सांगितलं की वाय मध्ये चंद्रकांत भिसे सरांचं मला नाव सांगितलं. भिसे सरांना फक्त बघता भिसे सरांना दुसऱ्या मिनिटाला पण लगेच मी फोन पण जोडून दिला. सर बाबा मी असा लिंबगावचा आहे, मला शिकायचंय म्हणे काय करतो तू? काय नाही मोकळाच आहे म्हणे मी आता. झालं जॉईन करायचं ठरलं, गेलो जॉईन केलं वाईला. आणि सुरुवात झाली आर्चरीचा प्रवासाची ऍज अ प्लेअर म्हणून. प्लेअर बघता प्लेअरचा प्रवास पण खूप वाईट होता. काही गोष्टी एवढ्या क्रिटिकल होत्या त्या टायमिंगला की आई वडील दररोज दुसऱ्याच्या रानामध्ये जायचे, म्हणजे मजुरीच म्हणजे आमच्या घरामध्ये. मी पण 10वी पास नुकताच झालतो. घरामध्ये थोडंसं कळायला लागलेलं की नाही का की आता पैसा घरात कमी आणि आपण काय करू शकायचो ना, असं म्हणजे थोडंसं ती मानसिकता तयार झाली मानसिकता तयार झाली, तरी पण करायचंच आहे ना काहीतरी विचार मनात ठेवला. आणि एका हॉस्पिटलला मी वाढवायला लागलो, वाढवायला लागलो. सुहास हॉस्पिटल साताऱ्यातलं होतं. आणि लिंब आणि सातारा ह्यामध्ये 15 किलोमीटरचं अंतर. आणि पुन्हा सातारा ते वई हे 45 किलोमीटरचं अंतर. प्रवास खूप खडतर होता. आणि वेगवेगळ्यानं ड्युटी लागली नाईटची. आणि नाईट ड्युटी करायला लागायची, रात्रीचं जागरण आणि वडबाईची जी कामं असतात ती सगळी करायला लागायची. तरी देखील विषय मनात होता की काहीतरी करायचं. तीच जिद्द, तीच चिकाटी घेऊन चालायचो. रात्रभर जरी जागरण झालं तरी दिवसभर सराव भिसे सरांच्या माध्यमातून करायचं म्हणजे करायचं. मग तिथं नो एक्सक्यूज की रात्री जागरण झाले म्हणून झोपायचं नाही, करायचं म्हणजे करायचं. ते ड्रीम होतं भारतासाठी खेळायचं, एक आपल्या महाराष्ट्रासाठी. तुमच्या मनानेच ठरवलं की मला हे करायचं. हो. कारण ऑलरेडी ते जे मित्र माझे जे होते त्यामुळे त्या मित्रांना थोडंसं माहित होतं की आपण काहीतरी करू शकतो भारतासाठी, आपली सरकारी नोकरी लागते, काहीतरी होते. एक ती भूक होती सरकारी नोकरीची, खेळायची भारतासाठी. तेच पहिलं कॉन्फिडन्स कुठं आला सर? पहिला कॉन्फिडन्स आला वाईमध्येच. एक ज्यावेळेस सराव करत राहिलो होतो त्यावेळेस एक राज्यस्तरीय स्पर्धा होती कोल्हापूरला. त्या कोल्हापूरच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये खरं मला मनात आलं, पहिल्याच प्रयत्नात, पहिल्याच माझ्या स्टेट स्पर्धेमध्ये मी टॉप 7 मध्ये होतो महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे मला सर म्हणले की प्रवीण काहीतरी आहे तुझ्यात. आणि सरांनी त्यावेळेस माझं नाव लिंबा ठेवलं. लिंबारामच्या मला नाव लिंबा ठेवलं त्या कोल्हापूरमध्ये. आणि मी लिंबचा, म्हणजे थोडंसं ते सिक्वन्स माझ्या गुरुनं मला दिला. आणि कदाचित तो शब्द मला, ते लिंबा हा शब्द मला खूप एनकरेज गेला, माझ्या गुरुनं दिला शब्द. ग्राउंडवरची मुलं मला पण लिंबाच म्हणायची, प्रवीणना बाजूलाच राहिलं पण तो मला आयुष्यात. कोचिंग करावं कधी लक्षात आलं आणि आदिती कधी हाताशी लागली?
वाईचा प्रवास संपला, वाईतून सुरुवात झाली, सरकारी नोकरीचा प्रयत्न सुरू झाला, राष्ट्रीय गोल्ड मेडल मिळवलं आणि प्रवास सुरू झाला कोचेसचा सातारामध्ये शाहू स्टेडियमला. कारण वाई आणि सातारा दररोज अपडाऊन करणं एवढं शक्य राहिलं नव्हतं. मग सातारामध्ये तत्कालीन क्रीडा अधिकारी त्यावेळेस जोशी साहेब होते, सोनवलकर साहेब होते, त्यांच्याकडे मागणी केली की मला बाबा मी नॅशनल प्लेअर आहे, मला स्टेडियमला सराव करायला संधी द्या. मग त्यांनी मला लगेच सोय करून दिली आणि त्या ठिकाणी बटरेस आपला धनुर्वेद बटरेस पहिला साताऱ्यात आला. ही किती सालची गोष्ट आहे? 2009ची असेल, मे बी 9 आदिती कधी सापडले तुम्हाला? सर त्यानंतर 1 वर्षानंतर लगेच आदिती सापडली मला. अच्छा. हा, मला वाटतं मे बी त्यावेळेस 2009च असेल ना तुझ्या? नाही 2015. 2-3 वर्षानंतर कालखंड होता. नंतर मग बघता खेळाडू वाढत गेले सर. म्हणजे आपल्याला जनरली क्रिकेटमध्ये करिअर करावं वाटतंय किंवा व्हॉलीबॉल किंवा हे जे टेबल टेनिस, बॅडमिंटन, एकदम तिरंदाजी कशी काय तुला सुचली? आपण तिरंदाजी करावं असं का वाटलं? पहिलं म्हणजे माझं असं काय नव्हतं की मला स्पोर्ट मध्ये जायचंय. म्हणजे मी अभ्यासात हुशार होते, वर्गात माझा पहिला नंबर वगैरे यायचा दरवेळी. हो आता नाही येत पण तेव्हा यायचा. मग तेव्हा असं पप्पांना वाटलं आणि मी एकदम अशी म्हणजे सुकडी होते, एकदम बारीक. मग पप्पांना वाटलं की थोडं माझं फिजिकल पण झालं पाहिजे, जेणेकरून म्हणजे अभ्यासासोबत ते पण माझं मेंटेन होईल. मग मला असंच पप्पांनी एक दिवशी स्टेडियम दाखवलं, शाहू स्टेडियम सातारामधलं. मग तिथं सगळे गेम बघितले. पहिला स्विमिंग बघितला, खो खो, व्हॉलीबॉल सगळे बघितले. पण म्हणजे मी अशी एकदम इंट्रोवर्ट होते आधीच, त्यामुळे मला असं एकदम मारामारीचे किंवा हातापायला कष्ट होतील असे गेम मला अजिबात आवडत नव्हते. मग मला तिथे आमच्या तिथं कोपऱ्यात एक आर्चरी हा गेम सुरू होता. मग मी पहिलं बघितलं जाऊन, आणि म्हणजे ते आपण ऐकलं होतं की राम आणि जुन्या काळात राम अर्जुन वगैरे ते धनुष्यबाण असायचे, पण मी असं पहिल्यांदाच बघितलं होतं की समोर साक्षात माझे ते आहे. आणि तेव्हा बघितलं मी आणि मला आवडला तो गेम. मी एरो ट्राय केला, म्हणजे लागला नाही माझा तेव्हा, पण छान वाटलं मला करून. मग पप्पांनी सरांशी विचारलं की म्हणजे मला करायचंय सुरू म्हणून. आणि तेव्हा कसं होतं, मी खूपच लहान होते आणि खूपच माझी शरीर सृष्टी पण खूप लहान होती, किरकोळ एकदम. अजून आहे तशीच. मी तोच विचार करतो की तेव्हा बरोबर आता मग सर म्हणले की म्हणजे तिला थोडं 15 दिवसाचं आपण बघू, कारण की मी खूप म्हणजे हे आहे नाजूक. मग तेव्हा बघितलं सरांनी 15 दिवसाचं. मला पण खूप मजा यायची ग्राउंडवरती. रबर रिलीज करायचो आम्ही, कधी कधी बो पुलिंग करायचो, म्हणजे सगळं बेसिक जे असतं आर्चरीतलं ते करायचो. आणि म्हणजे दिवसेंदिवस तो इंटरेस्ट वाढतच होता. आणि मग नंतर 15 दिवसांनी सरांना वाटतं काहीतरी रिअलाइज झालं की माझ्यात आहे म्हणून काहीतरी काय होतं सर. काय पहिली शरीर नाजूक. 15 दिवस मी त्यांच्या घरच्यांना सांगितलं मला मी ऑब्झर्व करतो, कारण मला वाटत नाही धनुष्य उडलं हिच्याकडून. पण एक होतं तिच्यामध्ये, आणि ते होतं तिचं एखादी गोष्ट शिकवली की लगेच पकडायची. ग्रास्पिंग हे तिच्याकडे होतं. आणि दुसरी एक गोष्ट होती, तिच्याकडे चिकाटी खूप होती. त्या 15 दिवसात असे बरेच प्लेयर असतात सर आर्चरीत आल्यानंतर. सुरुवातीचा 15 दिवसाचा पिरियड अत्यंत बोरिंग. ते रबर पकड, तेवढं ओढ आणि तेवढं सोड. धनुष्य पकडायचा, नुसता ओढायचा आणि सोडायचा. सॉरी, सोडायचं पण नुसतं उडून धरायचं, नुसतं उडून धरायचं, एकदम बोरिंग. त्या 15 दिवसात जो टिकतो तो आयुष्यभर आर्चरीत राहतो, असं आमना कोचेस आहे सर. त्याच्यामध्ये हा एक पॉईंट होता की त्या 15 दिवसात त्याने एकही दिवस सुट्टी घेतली नव्हती, कंटिन्यू होती. आणि एक आतमधनं काहीतरी करायची आग दिसायची तिच्या, सारखी काहीतरी वेगळं, पण तिच्यामध्ये ते असं स्पिरिट फायर होता. त्यामुळे तिला मग डन करून मी घेतलं. आणि तो डन त्यावेळेस सर केला नसता तर आज. मला हे हवं ना की एखाद्या शिष्याला ही करेक्ट, एखाद्या गुरुला ही करेक्ट शिष्य आहे हे कधी पिंग होते की यार इसमें दम आहे, ह्याच्यात पुढे जाऊ शकतो. म्हणजे हिच्या वडिलांची मी मगाशी बोलत होतो तेव्हा तुम्ही तिच्या वडिलांकडे गेल्याने सांगितलं की एक मी तुम्हाला सांगतो की या मुलीनं जर असंच खेळ सुरू ठेवला तरी नॅशनल प्लेअर होऊ शकतो, हे तुम्ही सुद्धा सांगितलं. असं त्याच्यामध्ये काय होतं, कालांतरानं तुम्हाला जाणवलं लागलं की इसमें दम आहे, आणि ते जे प्रत्येक गुरुनं हेरलं पाहिजे ते काय होतं सर. धनुर्विद्याचा प्रशिक्षक म्हणून काम करत असताना खेळाडू एक वेगवेगळ्या पद्धतीचा माझ्याकडे येत होता त्या टायमिंगला. म्हणजे जॉब लागायच्या अगोदरपासूनच मी ज्या पद्धतीनं वर्क करत होतो, एक
एक आग असायची माझ्यामध्येच पहिली ठेवली होती की काहीतरी भारतासाठी करायचं. एक भारतासाठी करायचं, फक्त आणि फक्त भारतासाठीच करायचं. क्या बात. एवढं डोक्यामध्ये ठेवायचे. आणि त्यामध्ये पण अजून ऍड करायचे की ते 52 सेकंदासाठी खेळायचे. 52 सेकंद म्हणजे ज्यावेळेस भारताच्या देशाच्या बाहेर आपला जर ध्वज फडकला आणि तो 52 सेकंद वाजले, ते जे काही स्पिरिट आहे राष्ट्रगीत स्पिरिट, आणि त्यावेळी त्या प्लेअरच्या डोळ्यातलं पाणी आणि त्यावेळेस आई वडिलांच्या डोळ्यातलं पाणी आणि आपला भारत देश प्राऊड फील, ह्या फिलिंग्स मी कंटिन्यू मुलांमध्ये देत राहतो, पहिल्यापासूनच देत राहतो. कारण मी पण एका डिफेन्स मधून बिलॉंग करतो, पोलीस खात्यातून बिलॉंग करतो. त्यामुळे त्या देशसेवेविषयी, त्या आत्मीयतेविषयी ते आम्हाला कुठून कुठून भरलं गेलं ते आमच्या अंगामध्ये, आणि तेच मला मुलांना द्यायला खूप आवडलं. सर मला आदित्यमध्ये हेच दिसलं. तुला काय वाटलं? एक गुरु आपल्याला शिकवत असतो, सुरुवातीच्या काळामध्ये अपयश येत असतं, गुरु त्रास देत असतो, मेहनत करायला सांगत असतो, पण अशा वेळेला पण आपलं एक ट्युनिंग होतं की यार असा गुरु पाहिजे, असं आपल्याला एका म्हणलं लक्षात येतं. असं तुला कधी वाटलं की नाही हे सरच मला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतात? तेव्हा कसं असायचं, मी इंडियन करायची सुरुवातीला, आणि आमच्या ग्राउंडवरच 4-5 मुली माझ्यापेक्षा थोड्याशा मोठ्या होत्या, आणि त्या कशा एकदम माझ्यापेक्षा ऍडव्हान्स होत्या, आणि म्हणजे माझ्या नंतर करून सुद्धा त्यांची शरीरसृष्टी चांगली असल्यामुळे ते एकदम पकडून घेत होता त्यांनी. आणि दरवेळी काय व्हायचं, म्हणजे 5-6 वेळा असं झालं की आम्ही जिल्ह्याला जायचो, वाईला स्पर्धा खेळायचो, नंबर यायचा माझा 5वा, कधी 6वा, 5वा, 6वा, म्हणजे माझे 2 वर्ष आधी 5व्या 6व्यामध्येच निघून गेले, ते पण माझ्या जिल्हा पातळीला. मग मला तेव्हा खूप असं हे वाटलं की नाही जमणार आपल्याला आता हे, म्हणजे कारण की एवढा आपण वेळ देतोय पण आपल्याला काही सक्सेसच भेटत नाहीये. मग तेव्हा तसं वाटलं, आणि मग सुरुवातीला म्हणजे असं नव्हतं की दुसऱ्या कोचकडे जायचं. मी म्हटलं थांबू जरा, स्टॉप घेऊ. मग मी 2 महिने आर्चरी म्हणजे थांबवलं, आणि मी शाळेत जायला लागले दररोज. 2 महिने पूर्ण थांबवलं, आलेच नाही मी ग्राउंडला. आणि मग नंतर पण असं असतं ना की आर्चरनी जर एखादं म्हणजे सुरू केलं ना की म्हणजे आर्चर हा कधीच धनुर्विद्येपासून लांब नाही जाऊ शकत. म्हणजे तो जरी कोच बनेल, एखाद्याचा पालक बनून त्याच्या मुलांना शिकवेल, पण आर्चर हा धनुर्विद्येच्या बाहेर कधी जाऊ शकत नाही. आणि मग तसं झालं, मला 2 महिन्यानंतर असं वाटायला नाही यार आपल्याला करायचंय. मग मी तेव्हापासून एकदम सिरियसली प्रॅक्टिस सुरू केली. मग मी 5-6 महिन्याशी सुरू केली. मग सर म्हटले तुझं म्हणजे फिजिकल चिडले नाहीत का 2 महिने आले नाहीस म्हटलं? चिडले सर, मला 50 राऊंड लावले होते ग्राउंडच्या बाहेर. लक्ष्मण ऋतिक रोशन सारखं झालं, पळून जातो आणि नंतर आधी आमचं असंच असायचं, सर खूप पनिशमेंट द्यायचे, त्यामुळे आमची आधीच एकदम आम्ही तयारीत असायचो की आता ग्राउंडला जायचंय, छडी तरी घ्यायचे, नाही तर काही ते पनिशमेंट आहेच आपल्याला. सर म्हणजे आता त्यामध्ये ऍड करतो जरा, आता नवीन पद्धत मी ऍड केली अजून त्यात. नुसतं त्यावेळेस नुसतं मोकळं पळायचो, पण ते आता नाही, आता धनुष्याची बॅग डोक्यावर घ्यायची आणि 10 राऊंड मारायचे, असं ऍड केलं. मग 2 महिन्यानंतर परत आली? परत आले मी. नंतर मी जरा सरांना म्हटलं सर सॉरी, म्हणजे असं. मग सरांनी मला थोडं सांगितलं, समजावलं की असं नाही चालणार, तू कंटिन्यू केलं पाहिजे. मग मी थोडं कंटिन्यू केलं 5-6 महिने, आणि नंतर सर म्हणले की तुझं फिजिकल थोडं कंपाऊंड साठी आहे. आणि मग तेव्हा मी कंपाऊंड म्हणजे लेट मी क्लिअर की 3 प्रकारचे तिरंदाजी कुठला? सर आपल्या आर्चरी प्रकारचे 3 प्रकार आर्चरी खेळायचे. इंडियन राऊंड की जो लाकडी बनावटीचा असतो, की जो आपल्या भारतातच खेळवला जातो. दुसरा असतो कंपाऊंड राऊंड, की जो कंपाऊंडला खाली आणि वर असे 2 व्हील्स असतात. धनुष्य ओढल्यानंतर ती स्ट्रिंग जी असते ती ओढल्यानंतर स्ट्रिंग एका जागेवर लॉक होऊन जाते, ती हलकी होऊन जातं. म्हणजे ज्यावेळेस एम करू आपण त्यावेळेस हलका धनुष्य राहून जातो. तिसरा रिकर्व ह्या धनुष्याला व्हील्स नसतात, पण ती बनावट बाहेरच्या देशातलीच, म्हणजे USA, कोरिया अशा जे देश कंट्रीज ते आपलं इक्विपमेंट बनवून जातं. ओव्हर टू यू. तू म्हणत होतेस की मग सर मला की कंपाऊंडला शिकतो. तेव्हा काय झालं, सरांचं म्हणणं होतं की तू एखादा एक्सपोजर घे, की स्टेट म्हणजे एखादी बघून घे मॅच. म्हणजे ते थोडंसं असं इनलिगलच आहे, पण तेव्हा काय झालं, आमच्या जिल्ह्याला खूपच कमी पोरी होत्या कंपाऊंडच्या म्हणा गेलं. कारण की तेव्हा कसं होतं, सगळे आर्चरी कुणाला एवढं माहिती नव्हतं, आणि सगळे कोण अफोर्ड करू शकत नव्हते. मग तेव्हा अंडर 17च्या गटात 2च मुली होत्या. मग सरांनी माझं नाव टाकलं अंडर 17च्या गटामधून, की तू जा, नुसती घेऊन जा आणि बघून ये मॅच. मग आम्ही गेलो, विभागालाही कोणी स्पर्धक नव्हते. मग तिथून मी पुढं राज्याला गेले, तिथे पण स्पर्धक होते, पण मी बघितलं म्हणजे काय असते स्टेट स्पर्धा.
आणि म्हणजे मोठे मोठे आपल्या राज्यातले जे प्लेयर्स होते ज्यांचं मी नाव ऐकलं होतं ते मला सगळे बघायला भेटले तिथं. आणि मग मला तेव्हापासून थोडंसं अजून इंटरेस्ट आला की नाही आता आपल्याला हेच करायचं, कंपाऊंडच करायचं आता मला. आणि तेव्हा आमचं एक मेडल पण लागलं टीमचं, मी न खेळता तेव्हा मेडल पण लागलं. तुझं असणंच किती लकी होतं. आणि मग आलो आम्ही परत आणि मग नंतर मी लगेच दुसऱ्या दिवशीपासून कंपाऊंड अबो सुरू केला. सुरुवातीला माझे म्हणजे आजकालची जी मुलं म्हणजे ह्या वेळी बघायला गेले तर ते 2 आठवड्यात होल्डिंग वगैरे करतात आणि मग लगेच शूटिंग करू शकतात ते. पण त्यावेळी असं होतं की मी 3 महिने मी होल्डिंगच केलं होतं. त्यानंतर 3 महिने मी शॉर्ट डिस्टन्स मारलं. त्याच्यानंतर जेव्हा कॅम्प होता आमचा समर कॅम्प मग तेव्हा मी कुठे जाऊन शूटिंगला सुरुवात केली. बेसिकच तुझं नीट झालं. कॅम्प विषयी बोलू आणि कारण ते बोलणं मला गरजेचं वाटतं. सर तो कॅम्प होता सज्जनगड या जागेवर आणि सज्जनगड स्वामी रामदास स्वामींचं समाधीस्थान आणि त्या ठिकाणी माझे एक मित्र होते, म्हणजे मित्र म्हणू किंवा काय गुरुज म्हणूया, भाई वांगडे म्हणून एक व्यक्तिमत्व आहे आपल्या साताऱ्यातलं. आणि त्यांना विचारलं की कॅम्प घेऊ का मी, कारण एक स्वामी समर्थांचं एक समाधीस्थान आणि त्या ठिकाणी जाऊन काम करायचं. सर त्या 10 दिवस ना आम्ही कुणाचेच नसतो. अच्छा. ना आमच्याकडे फोन असतो ना प्लेअरकडे फोन असतो. मी 10 दिवस रजा काढतो. पहिली गोष्ट मला पोलीस खातं नको त्या 10 दिवसात पूर्ण मी काम करायचं. आणि त्या 10 दिवसामध्ये त्या मुलं माझ्या हातात असायची. त्या 10 दिवसात आदितीनं तिच्या लाईफचा पहिला एरो शूट केलाय. आणि सर तो शूट कदाचित काहीतरी एक मोठा योग होता त्या गडावर की जो गड आज आम्हाला प्राऊड फील करतो. आपल्या शिवाजी महाराजांचं तिथं वास्तव्य होतं आणि त्या ठिकाणी आदितीनं तिच्या लाईफचा पहिला एरो शूट केलाय. कुठंतरी ते आहे कनेक्शन आहे. सो तो प्रवास मला तुम्हाला खरंच सांगू वाटलं कारण खूप महत्वाचा आहे त्या. आणि सर एक पिक पण तुम्हाला मी दाखवीन. त्या पिक मध्ये तिनं धनुष्य हातात घेतलंय. सर ती आज कशी होती आणि त्यावेळेस कशी होती यामधला खूप डिफरन्स आहे. म्हणजे इतकं छान वाटतं तो पिक मला फोटो बघून देखील की आधी ती आज त्या टाइमचं शूट आज माझ्याकडे आहे. मला ना इतकं भारी वाटतं तुमच्याशी बोलताना. म्हणजे तुम्ही दोघं बोलताय माझ्याशी पण माझ्या बॅक ऑफ द माइंड मध्ये असं आहे की वर्ल्ड चॅम्पियनशिप बोलतोय यार आपण आता. किती भारी आहे हे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता का की ही मुलगी वर्ल्ड चॅम्पियन आहे आणि तिला घडवलेला शिक्षक माझ्या समोर आहे आणि आपण त्या दोघांशी बोलतोय. पण एक खूप महत्वाची गोष्ट आहे, ही जी जागा आहे ना, ही जागा सरांना त्यांच्या मित्राने दिली आहे. त्या मित्राचं नाव मला वाटतं महेंद्र कदम. त्यांनी ही जागा देऊ केली की बाबा ही माझी जागा आहे, इथं तू मुलांना शिकव. आणि मग महेंद्र सरांना प्रवीण सरांना हक्काची जागा मिळाली आणि आता इथं काम सुरू आहे. म्हणजे एकमेका सहाय्य करू हे जे असतं ना ते करून हे सगळं उभं राहिलेलं आहे. हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. आपण तुझ्या तिरंदाजीबद्दल जेव्हा बोलतो ना मी तुमच्याकडे येईन. जेव्हा तू सुवर्ण घेतलंस पहिल्यांदा एशियनला तेव्हाचा जो आपण मारत असतो ना बू मारतो ते एरो मारतो तेव्हा काय मनात आलं होतं तुझ्या? म्हणजे बेसिक प्रश्न असतात की आम्ही टीव्ही मध्ये ते बघतो तेव्हा ते लावून धरलेले असतात आणि ते असे शांत उभे असतात, कॉन्सन्ट्रेशन असतं. तुमच्या डोक्यात काय असतं ते? तुम्ही काय विचार करत असता? तुमचं कॉन्सन्ट्रेशन काय लेवलचं असतं? मला जरा तसं विस्कटून सांग ना. कसं असतं सगळं ते? पहिली गोष्ट म्हणजे तर आता आपण पूल केलाय आणि काय विचार आला तिथंच आपण संपतो. विचार म्हणजे आलाच नाही पाहिजे. नाही आला आम्हाला विचार. एक सेवन गेला होता तो सेवन गेला. आणि सर एक थोडं ऍड करतो. तिचं जे एशियन गेम्स पेक्षा ना तिचं जी वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली जर्मनीला ती या ठिकाणी तिचं सुवर्ण पदक होतं आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे तिचं. ते आपण ऍड करूया. जर्मनीचा विषय. कारण त्या ठिकाणी मी नव्हतो मुळात. अच्छा. तिथे दुसरे कोच होते इटलीचे आणि एकदम टॉल गोरे असे. तिला असे काय सवय नसेल त्यासल्या व्यक्तीची पण तिनं पण ते एकदम जुळून घेतलेलं त्या व्यक्तीशी. तो इटलीच्या कोचचा अनुभव सांग कारण त्या कोच सोबत कोऑर्डिनेशन करणं बोलणं. आणि मग तेव्हा तू कसं ते शूट केलं अनुभव? तेव्हा कसं जे आमचे कोच होते इटलीचे सर्जिओ पेग्नी ते मुळातचे स्वतः वर्ल्ड चॅम्पियन होते आणि त्यांनी म्हणजे आर्चरीतले म्हणजे म्हणायला गेलं लेजेंड ते होते. मग त्यांचा कसा अनुभव होता त्या स्टेजवरचा. मग त्यांनी फक्त आम्हाला गाईड केलं की स्टेजवर तुम्ही हे करा हे नका करू. स्टेज म्हणजे अशी मॅच असते ना चालू त्याला आपण पोडियम म्हणतो. त्याचं पोडियम. आणि तेव्हा कसं होतं खूप क्राऊड होता. म्हणजे मी माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा असं म्हणजे फायनल मॅचला एवढं क्राऊड बघितलं होतं आणि एवढं छान वाटलं की ते माझ्यासाठी आदिती चीअर करत होते. जे की मी एकालाही ओळखत नाही तरी पण ते चीअर करत होते. ते माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट होती. आणि महत्वाचं म्हणजे मी पहिलं तर म्हणजे एक आमची हे झाली क्वार्टर फायनल
तेव्हा मला खूप भीती होती, कारण जर मी क्वार्टर फायनल जिंकले तर मी मेडल मॅचला जाईल. करेक्ट. आणि ती माझी होती एक नेदरलँडच्या प्लेअर सोबत. आणि तेव्हा मी मस्त 3 राऊंड पर्यंत माझ्यावर लीड होती. चौथ्या राऊंडला माझ्याकडून 2 9 गेले, 2 बाण 9 मध्ये गेले. 9 मध्ये गेले. आणि तिथे तिने मग थोडासा कव्हर केला. मग आमचा शेवटीच्या एंड पर्यंत येऊन टाय झाला 148. आणि तेव्हा खरं तर म्हणजे मी विचार केला असं की आता आपल्याला जिंकलं पाहिजे, पण आमचे सर्जे होते त्याच्यामुळे त्यांनी मी तो विचार नाही केला. ते म्हणले एक्सच मारायचं तर तुला तू रोज मारतेस, काही अवघड नाहीये. नाहीतर जर म्हणजे नसते ते तर मी काही वेगळाच विचार करून मग माझा तिथंच थांबले असते. मग मी काही न विचार करता मी म्हटलं नॉर्मल शॉट आहे आपल्याला, तोच मारायचा. मी पुल केला, मस्त एक्स मारला, मागं आले, मी तिचा एरो अजिबात बघितला नाही. आणि नंतर ना अनाऊन्स झालं मी जिंकले. आणि मग नंतर तेव्हा कुठं माझ्या जीवात जीव आला आहे, आता आपण जाऊ शकतो पुढे. आणि मग नंतर असं झालं, माझी सेकंड मॅच जी होती सेमीफायनल, खूप इंटरेस्टिंग. माझ्या लाईफ मधलं तर खूप वाईट अनुभव. ज्योती सुरेखा, जी की माझी लहानपणीपासून आयडल आहे. तिच्यासोबत सेम आहे. तिला बघूनच मी आर्चरी शिकले. ज्योती सुरेखा वेन्नम म्हणून एक आंध्र प्रदेशची प्लेअर आहे, खूप मोठी प्लेअर आहे सर. ती तुझी आयडल आहे. आणि तिच्यासोबत सेमीफायनल. आणि म्हणजे मी बॅक स्टेजवर होते तेव्हा तिची मॅच सुरू होती, पहिला क्वार्टर फायनल. तर ती जिंकली तिथे. मग माझं डिसाइड होतं की आपलं काय होणार नाही, आपण ब्रॉन्झ मेडलची तयारी करून घेऊ. मग मी जे ब्रॉन्झ मेडलला म्हणजे जी येत होती प्लेअर, हारत होती, तिचं शूटिंग बघितलं, मग ती कशी मारते, म्हणजे आपण थोडं माइंडसेट बनवायला की आपण असं मारायचं. म्हणजे माझ्या मनात बिलकुल नव्हतं की मी गोल्ड फाईटला जाईल. आणि नंतर झालो, आम्ही गेलो. पण मी असं ठरवलं होतं की म्हणजे हारलो तरी घाण करून नाही हारायचं, क्या बात आहे, चांगलं मारून आपल्याला रिग्रेट नाही झालं पाहिजे की यार मी असं केलं असं झालं असतं. त्यामुळे मी जाऊन आपली मस्त चांगली शूटिंग केली. मी शूट कर, मला समजतही नव्हतं माझी टेन कशी काय लागत आहे, म्हणजे मी म्हणजे असं वाटत मी असं स्वप्नात आहे कुठलं तरी. मला काहीच फील नाही, माझं हार्टबीट वाढलं होतं ना, मला कुठले आवाज येत होते, म्हणजे मी पूर्ण ब्लँक होते तेव्हा. आणि मग नंतर झालं, मॅच झाले, 2-3 एंड झाले. मी मस्त म्हणजे माझा रिदमच पकडून घेतला होता मी, म्हणजे मी कसाही शॉट काढला, म्हणजे किती वेळ लागला, लवकर शॉट काढला, म्हणजे मस्त 10 लागत होते माझे. आणि मग तसं करत 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 मग शेवटी मॅच जिंकले. मला मग नंतर तेव्हा काही कळलं नाही मला, पण मी जेव्हा मागं आले बॅक स्टेजवरती की नंतर मला रिअलाइज झालं, अरे बाप रे, आपण आता गोल्ड मेडलला चाललोय. आणि पण तेव्हा थोडीशी भीती पण वाटली, कारण की आता म्हणजे कसं ज्योती दिदी आहे म्हणलं, ती तिच्या म्हणजे ती आणू शकते गोल्ड, म्हणजे आता ती जबाबदारी आपल्यावर आली की आपल्याला इंडियासाठी गोल्ड द्यायचंय. मग थोडंसं मी प्रिपरेशन केलं, माइंडसेट केला. आणि मग नंतर हे प्रिपरेशन आणि माइंडसेट करतो म्हणजे काय करतो आपण, शांत होतो, थोडस विचार करतो. नाही मी त्या टूरला नव्हतो, मी एशियन गेम्सला होतो. शांत होतो आणि विचार करतो की आपल्याला असं शूटिंग करायचंय, निगेटिव्ह काहीच नाही विचार करायचं की आपण असं करायला पाहिजे. हा, जो शॉट आहे चांगला तोच आठवायचा, थोडंसं व्हिज्युअलायझेशन करायचं, मेडिटेशन. आणि बस मी थोडं प्रिपरेशन केलं, मस्त मी एन्जॉयच करत होते प्रत्येक मुमेंट. असं नाही की मी थोडी प्रेशर मध्ये गेले होते, मी मस्त एन्जॉय करत होते, मला छान मजा येत होती सगळीकडे. आणि मग नंतर आम्ही गोल्ड फाईटला गेलो, मी आणि एक मेक्सिकोची प्लेअर आहे, तिच्यासोबत माझी गोल्ड फाईट होती, अँड्रिया बेसेरा म्हणून. आणि मग नंतर आमचे एकदम कट टू कट मॅच चालले होते. आणि मी खूप चांगलं, माझं सगळ्यात लाईफ मधलं जे परफेक्ट शूटिंग होतं त्याच मॅचला होत होतं. आणि मला एवढं छान वाटत होतं, मी मस्त शूट करत होते. आणि एकदाही असा विचार नाही आला की आता हा एरो म्हणजे कुठे जाईल, किंवा हा एरो आपण जर 10 मारला तर आपल्याकडे एवढी लीड येईल. जर मी तसं कदाचित त्यावेळी विचार केला असता तर म्हणजे आज मी वर्ल्ड चॅम्पियन नसते म्हणा. आणि तेव्हा म्हणजे मारलं. आणि नंतर शेवटच्या एंड पर्यंत माझं असं होतं मी 150 मारला असता. जर मी 150 मारला असता तर माझं अंडर 18चं वर्ल्ड रेकॉर्ड झालं असतं तेव्हा तिथेच. पण मला हे सगळं काही माहिती नव्हतं, म्हणजे तेव्हा मला नंतर सगळं मॅच झाल्यावर 1 महिन्याने कळलं असं झालं असतं. आणि मग नंतर शेवटीच्या एंड मध्ये थोडंसं मला भीती वाटली की म्हणजे आता आपण जिंकतोय, थोडस आपल्याकडे आहे, फेवर मध्ये आहे आपला रिझल्ट, मग आता आपल्याला टिकवून ठेवायचं, असा माझा विचार आला तेव्हा थोडासा. मी मारला हेरो पण तो नाही गेला.
म्हणलं बास इथेच थांबतो, विचार नको करू. मग मी नंतरचे 2 शॉट काढले मस्तपैकी आणि मग ते जेव्हा 10 गेले आणि मी वर्ल्ड चॅम्पियन झाले तेव्हा माझ्या श्वासात श्वास आला म्हणजे. आणि खूप छान वाटलं तेव्हा मला. सगळे चिअर करत होते, सगळ्यांनी स्टँडिंग माझ्यासाठी क्लॅप करत होते. खूप छान माझ्यासाठी. ते वय तरी होतं का हो? ते वय 16 वर्षाचं. 16 वर्षाची मुलगी, तिला काय बरं आता हे रेकॉर्ड होणार आहे का, आता काय मेडल लागणार आहे आणि काय वर्ल्ड चॅम्पियन होणार आहे. हे ब्युटी आहे ना, हीच ब्युटी की ती जस्ट खेळत चालली, काय होणार आहे. सर कोच म्हणून एक भूमिका मला अशी वाटते, खेळाचा आनंद घ्यायचा. ते अरे कुठं लागतोय, मला ते मारायचंच आहे, हे काय. पण या सगळ्यामध्ये ना तिरंदाजीला मुळात आपल्याकडे ग्लॅमरच नाही. बरोबर, आपण नुसतं क्रिकेट आणि टेनिसच बघत राहतो. हॉकी आत्ता यायला लागलं, पण तिरंदाजी मध्ये एखाद्या स्टुडंटला मोठं करायचं, तुमच्याकडे 2-2 आहेत अर्जुन, तर असं करत असताना तो प्रवास खडतर असणार आहे. तर अशी कुठली तुमची मुवमेंट होती की यार शिक्षक म्हणून तुम्हाला वाटलं की मुलं तरी चांगली आहेत, खऱ्या डगमगतो शिक्षक म्हणून मी, किंवा हे कसं जमेल की नाही माझ्याकडे, मनोधैर्य म्हणून नव्हे, नाही त्याच्यात इकॉनॉमिक्स असतं, पैसे असतात, अर्थ असतो, मेहनतीची तयारी, अनेक गोष्टी असतात. एक गोष्ट जागेपासून सगळं होतं. तर असा पॅच कुठला होता की या पॅच तुम्हाला वाटलं की काय करून द्या? नाही वाटलं सर, वाटलं बऱ्याच वेळा वाटायचं. सुरुवातीला ही जागा मिळाल्यानंतरच्या पहिला महिना माझ्यासाठी खूप हार्ड गेला की ह्या ठिकाणी आता डेव्हलपमेंट करायची आहे. डेव्हलपमेंट करायला तर बरं, आता पेमेंट आपले पोलीसचं पेमेंट तर तुम्हाला माहिती आहे, आज घर खर्च भागेल एवढंच, आणि बरं हे उभं तर करायचे, ड्रीम तर आहे. सर वाय ते साताराचा प्रवास जो 50 किलोमीटरचा मी करायचो ना, तर त्या पिरियड त्या प्रवासामध्ये असं माझं स्वप्न पडायची मला की असं मोकळी जागा दिसली, यार इथं असं ग्राउंड असेल, इथं मी राहीन, इथं मुलं राहतील रे, आणि इथं मस्त आम्ही रात्रभर प्रॅक्टिस करेन रे. म्हणजे असं एक हे वाटायचं, आणि खरंच स्वप्न सत्यात उतरलं खरं. म्हणजे जर महेंद्रदा माझ्या त्या पोळ हॉस्पिटलच्या प्रवासामध्ये जर नसताना तर आज ही जागा तर नसतीच. ह्या जागेवर जर हे बांधलं नसतं तर ओजेस नसता आला नागपूरवरून, ओजेस त्या जागेत झालं नसतं तर आज आपल्याला अर्जुन अवॉर्ड मिळाला नसता. म्हणजे प्रत्येक साखळी एकमेकाला कनेक्टिंग आली गेली. आणि खरंच म्हणजे मला महाराष्ट्र पोलीसचं पण थँक्स म्हणतो मी, खरं त्या महाराष्ट्र पोलीसनं पण खूप काय दिलं मला. नोकरीतून वेळ मिळत होता, त्याचा युटिलाइज करत होता. मगाशी आपण बोलता तुम्ही तो पुण्याचा प्रवास एक मला सांगितलं ना, पुण्याचा प्रवास एक फार डेंजर होता. हा, पुण्याचा प्रवास काय होतं ते? सर पुणे हा विषय ज्यावेळेस ॲज अ प्लेअर म्हणून होतो आणि इंडिया टीमला जायचंय, आता ट्रेनिंग इथं मिळत नव्हतं सर, म्हणावं असं त्या पद्धतीनं मला, माझा वैयक्तिक मला. आणि मग त्यामुळे माझा पुण्याचा प्रवास सुरू होता. त्याच्या अगोदर मी तुम्हाला वाईचा प्रवास मी शेअर करत होतो की वाईच्या प्रवासात मी ज्यावेळेस प्लेअर असताना असं ड्रीम बघायचो जागेचं हे दादा, आणि तो मला एक सुहास हॉस्पिटलच्या त्या वडबाईच्या ड्युटीतून महेंद्र दादा हा माझा खूप जवळचा मित्र म्हणून गेला. आणि तो मैत्रीत्व त्यानं ज्यावेळेस त्याची मुलगी स्वतः माझ्या आर्चरीला दिली, त्यावेळेस ती जी काही मैत्री होती ती आज ह्या जागेमध्ये तुम्ही जे आला त्या जागा आपल्याला आर्चरीला मिळाली. त्या जागेमध्ये ज्यावेळेस डेव्हलपमेंट झाल्या, खरं सांगायचं झालं तर ती मैत्री आज आम्हाला अर्जुन अवॉर्ड पर्यंत घेऊन आली. त्यामुळं खरंच मला खरंच सांगू वाटतं की मैत्री अशी असावी ना की उत्तम उदाहरण सर प्रश्नच नाही याच्यामध्ये. आदिती जेव्हा तयार होत होती तेव्हा लॉकडाऊनच्या आधीची आदिती, लॉकडाऊन मधली आदिती आणि लॉकडाऊन नंतरची आदिती, असे 3 भाग आपण करूया. लॉकडाऊन नंतर ती आता उसळली. एका वर्ल्ड चॅम्पियनचं रुटीन काय असायचं, तुम्ही काय सांगितलं होतं? हा सर, रुटीन जनरल होतं, जास्त काही असं हे नव्हतं की सर. पहिली गोष्ट त्यावेळेचं माझं प्रशिक्षक क्षेत्र हे एवढं हार्ड नव्हतं मुळात. मला एक शिकवलं जायचं की नाही का, टाइम मध्ये पोचव रे पोरांना, टाइम मध्ये चालू कर रे, टाइम मध्ये गेल्यानंतर प्रॉपर प्रॅक्टिस करा रे, आणि देन त्यानंतर गेल्यानंतर घरी गेल्यानंतर रेस्ट घे रे, अशा युनिक मध्ये राहायचं. आणि त्यात पोलीसमध्ये असल्यामुळे शिस्तीत ठेव रे पोरांना. शिस्तीत ठेव म्हणजे आज समजा आज तिची केस कटिंग आहे, तुम्ही जर बघत असाल तर त्यावेळीची सवय आहे तिची की मुलींना थोडस केस कटिंग किंवा त्या आरशाच्या समोर मोहातनं बाजूला काढणार आहे. म्हणजे हे डिफेन्स मध्ये आमच्या खास करून होतं. तर असं मुलींसोबत ट्रीट करायचो मी. मुलींना सोशल मीडियापासून दूर ठेवायचो मी, शक्यतो सोशल मीडियापासून दूर राहायचं. इन्स्टावर आहेस तू ना? आता आहे, आता म्हणजे मी चालू करून दिले आणि त्या पप्पांनी तिचं ट्विटर चालू करून दिलं जस्ट नंतर. झालं, बरं झालं. हा, कारण ते आता गरजेचं आहे. पण त्यावेळेस जर तिला मी बंधनं नसती घातली ना सर, कदाचित तो मोह वाढला पण असताना. कुठंतरी जास्त वेळ प्रॅक्टिसच्या टाइम मध्ये कुठंतरी त्या इंस्टावर बसे, कुठं काय म्हणजे घरी गेल्यानंतर ते व्हिज्युअलायझेशन करायला होतं मी. ते मी 2 तासाचं दिले तर 2 तास नसतं झालं सर. ते व्हिज्युअलायझेशन जर करायचं असेल तर माइंड तुम्हाला कूल पाहिजे. व्हिज्युअलायझेशन म्हणजे मी आता शूटिंग रेंजवर उभी राहिली
मी बो घेतलाय, मी ॲरो घेतलाय, मी उचललाय, मी पुल केलाय, मी शॉट काढलाय, तो एक्स मध्ये लागलाय. हे विचार एक चक्र तयार करणं म्हणजे व्हिज्युअलायझेशन. पण याच्यामध्ये आता आधी तू जे म्हणतेस ना की मी स्ट्रेस मग किंवा असं काही बॅकएंडला जेव्हा उभे असते तेव्हा मी स्वतःला प्रिपेअर केलं, माइंडसेट केला. शेवटी आपण माणूस आहे. तर असं जेव्हा आपण मॅचला जातो आणि ब्लँक उभे असतो की आता आपला नंबर आहे, त्याच्या आधीचे आपण आहोत, तर तेव्हा इतर कुठले विचार मनात येत नाहीत? कुठले? वडिलांचे, घरातले, दुखेचे, असे कुठलेही विचार असू शकतात मनात. नाही, पर्सनली माझं सांगायचं म्हणलं तर मला नाही येत, कारण की मी माझं म्हणजे मनात हेच चालू असं, आता ह्यांनी बोलवलं आता इथं जायचं, बरं ठीक आहे आलो आता आपलं म्हणजे मी कन्फ्युजन मध्येच असते. असं म्हणू नको. म्हणून तर आता ते सांगतात की तू आता पहिला ॲरो मार, मग माझा तोच विचार चालू असतो की आता हे करायचं, आता हे करायचं, म्हणजे बाकीचा विचार करायला हेच नसतं, टाइमच नसतो की तिथं म्हणजे काय विचार तुझ्या या सगळ्या मॅचेस मध्ये इंटरनॅशनल, नॅशनल सगळ्यात टफ मॅच कुठली वाटली तुला? सगळ्यात टफ म्हणजे मला वाटली युथ वर्ल्ड चॅम्पियनशिप. म्हणजे जरी ती लहान वयोगटातली असली तरी ती माझ्यासाठी खूप टफ होती. कधीची ती? आताच जुलैमध्ये झालं त्या युथ वर्ल्ड चॅम्पियनशिप. पण त्याच्या ज्या ट्रायल्स म्हणजे सिलेक्शन प्रोसेस असते ती मे बी एप्रिलमध्ये झाली होती. तेव्हा कसं होतं, तेव्हा थोडा माझा परफॉर्मन्स डाऊन चालला होता. म्हणजे मी कितीही काय केलं तर म्हणजे माझ्याकडून नव्हतं होत, म्हणजे थोडंसं डाऊन चालले होते मी. आणि तेव्हा एकदम लहान वयोगटात, आणि त्यात सगळ्यांच्या अपेक्षा काय की मी जर सिनियर गटात करते तर मी लहान वयोगट थोडं ऍड करतो. सिनियर वर्ल्ड चॅम्पियन झाली ती, आणि तिच्या वयाची सिलेक्शन ट्रायल प्रोसेस चालू होती, त्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं की आता ती सिनियर मध्ये होणारच ना. पण हे तिच्या डोक्यामध्ये इतकं ट्रेस मध्ये होतं. आता तर बरं, मी पण त्यावेळेस होतो, म्हणजे तो इन्सिडेंट ती सांगते ना, तो इन्सिडेंट म्हणजे सिलेक्शन प्रोसेसचा होता. आणि सिलेक्शन प्रोसेस मध्ये हिचा थोडासा डाऊन परफॉर्मन्स चालूच होता, कारण तिच्या डोक्यात त्याच्यामध्ये येतो तुमच्याकडे आता विचारू की नंतर की एखाद्या खेळाडूचा परफॉर्मन्स अप होतो आणि तुम्हाला डाऊन होतो, परत अप होतो. क्रिकेटमध्ये पण होतो, फॉर्म गेला, फॉर्म आला असं पण म्हणतो. ते नेमकं काय असतं हे मला विचारायचं, पण आता विचारू का तिचं झालं असं तिचं झालं विचारू, मी सांगेन नक्की. तू आधी सांग मग काय झालं सिलेक्शन प्रोसेस होती. मग तेव्हा मी म्हणजे थोडं म्हणजे ज्या पोरी म्हणजे असं नवीन नवीन मुली होत्या त्यांच्याकडून मी हारत होते. आणि तेव्हा कसं होतं, सगळ्यांचं म्हणणं होतं की तुला टिकवून ठेवायचं, तुला टिकवून ठेवायचं. मग माझ्या मनात तेच झालं की नाही बाई मला टिकवून ठेवायचंय. आणि तसं टिकवूनच्या नादात मी म्हणजे एवढेसे भरकटले माझे विचार की मला आता काय करायचं, आता मला नवीन मुली हरवत आहे, म्हणजे असे विचार यायला लागले माझ्या मनात. मग नंतर झालं आमचे पहिलं हे झाले, स्कोरिंग झालं. स्कोरिंग मध्ये मी माझा 8वा नंबर आला. अच्छा, रडण्याचं सांग की तिचं असं आहे, रडली किती मोकळी होती. नंतर एलिमिनेशन झालं. एलिमिनेशन म्हणजे 4 वेळा आमचे एलिमिनेशन राऊंड होतं. मग त्याच्यामध्ये पण मी लुझर्स मध्ये खेळत होते 2 वेळा. लुझर्स म्हणजे जे जिंकलेले इकडे असतात आणि हरलेले इकडे असतात, तर मी हरलेल्यांमध्ये खेळत होते. ते तर माझ्यासाठी खूप वाईट गोष्ट होती, सिनियर चॅम्पियन असताना हरलेल्यांमध्ये. ओह माय गॉड. आणि नंतर मग तसं माझा आला 8 मध्ये, म्हणजे 8 जण आले की त्यांचा रॉबिन राऊंड म्हणून एक प्रकार असतो, म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकावर मॅच खेळायची. आणि जो जण जेवढ्या मॅच जिंकेल तेवढा तो सिलेक्ट होतो, आणि जो जेवढा हरले तेवढा कट होऊन जातो खालून. आणि असं झालं, रॉबिन राऊंड सुरू झाले, दुपारचे झाले एकदम भर दुपारी. मग मी पहिली मॅच मारली मी आणि त्यात हारले मी. म्हणलं ठीक आहे काय विषय नाही, होतं कधी कधी. म्हणलं दुसऱ्या मॅच मध्ये दुसरी मॅच मी हारले. म्हणजे मी ट्राय करते की मला चांगलं मारायचं, पण होतच नव्हतं माझं. मी कितीही केलं तरी होतच नव्हतं. मग मला खूप फ्रस्ट्रेट झाले मी खूप जास्त. आणि सर पण थोडेसे चिडले होते, सर दाखवत अक्षरशः मी बाजूला गेलो आणि माझ्या ग्राउंडरचा प्रथमेश होता का, ओजेस होता, म्हणजे ओजेस आपला. त्याला म्हणलं तू जा रे मागं, मी जातो दुसरीकडा. सर मागे जाऊन मी अक्षरशः रिअल मी पहिल्यांदा लाईफ मध्ये आधी तर सोडून असं लांब जाऊन बसलो आणि मी म्हणलं ओजेस बघ तो माझं पण मग सर मग मी झालं, तो आम्हाला ब्रेक दिला 5 मिनिटाचा. माझ्यापाशी आले मी मागं. मला एवढा ढसा रडायला. मी म्हणते सर मला असं नाहीये की मला करायचं नाही, मला करायचंय म्हणजे होत नाही, तर मी काय करू. मला थोडं तसा फील झाला. मग मी रडले आणि मी नंतर अशी प्रिपेअर झाले, मी कोणाशीच बोलले नाही. गेले, मारले, मॅच जिंकल्या. म्हणजे अशी जिंकली एकदम रागात होते, जिंकले. आणि नंतर तरी मला माहिती होतं कारण मी सिलेक्ट नाही होणार, कारण की एक मुली तिने माझ्यापेक्षा जास्त जिंकलं होतं मॅच. पण नंतर असं झालं की
ते जे सिलेक्शन प्रोसेसर लेटर असतं खूप मोठं 7-8 पानांचं लेटर असतं त्यांचं. त्यामध्ये एक असा नियम होता की म्हणजे प्रत्येक एरोचा म्हणजे एरो एव्हरेज पकडत झाले, म्हणजे त्यांनी किती 10 मध्ये एरो मारले, जास्तीत जास्त 10 किंवा X किती कुठल्या प्लेअरनं मारलं, आणि तशी त्याला रँक देऊन त्याला पॉइंट देणार होते. आणि कसं होतं, मी स्कोर मारायचे माझा, पण समोरची जी मुलगी होती ती माझ्यापेक्षा जास्त मारून जिंकायची. काय असायचं सांगतो, एक ऍड करतो, ही वर्ल्ड चॅम्पियन आहे ना, आता हिला सोडायचंच नाही, कारण दुसरा जो प्लेअर असतो, जो नवीन प्लेअर असतो, वर्ल्ड चॅम्पियन मध्ये खेळायला मिळते ना, त्यामुळे तो कधी सोडणार नाही. आणि हिला कसं व्हायचं, हिला स्वतः टिकवायचं. करेक्ट. माझं हे जे काय स्ट्रगल आहे तो ते लय वेगळा. मग नंतर मग आलं, आम्हाला कळलं, आम्ही पण वाचलं नव्हतं, कारण की एवढं 7-8 पानाचं आम्ही वाचत नाही, आपल्याला काय म्हणायचं 10च मारायचं, त्यामुळे मी एवढं लक्ष देत नाही म्हणजे प्रोसेसवर. मग कोणतरी आलं तिकडून आणि म्हणाले की असं नाही घेणार आहे, त्याच्यात ह्याचे पॉइंट्स पण ऍड करणार आहेत. मग आमचं सगळ्यांचं एकदम डोकं लागलं, म्हणजे कॅल्क्युलेशन करायला लागले. मग त्यात माझं एरो म्हणजे सगळ्यांपेक्षा जास्त होतं, कारण की म्हणजे मी मारले होते चांगले एरो, आणि ज्या मुलींनी माझ्यापेक्षा जास्त मॅच जिंकल्या तर तिचं एकदम 3ऱ्या नंबरला होतं, त्यामुळे माझी रँक फर्स्ट असली म्हणून मला 2 पॉईंट भेटणार होते तसे, म्हणजे वरचे पॉईंट. आणि झालं, ती एकदम म्हणजे प्रिपेअर होती, तिला म्हणजे तिला वाटलं होतं ती सिलेक्ट, मला माहिती होतं काय होणार नाही, आपण पुढच्या दिवसासाठी तयारी करू. मग आणि नेमकं लागली लिस्ट कोण कोण सिलेक्ट झालंय, आणि त्यात माझं नाव. मी एवढे शॉक झाले, आणि खरंच म्हणजे त्या दिवशी मला जो देव पावला, आम्हाला पण त्या टायमिंगला असतं की ऍज अ कोचची जी प्लेअर पहिल्या रँक येते ना, की तो कोच इंडिया टीम सोबत जात असतो. अरे वा. आणि बरं, आता ही पहिल्या रँक साठी झगडती, दुसऱ्या तिसऱ्या, टेन्शन मला पण होतं, तर ही पहिल्या तर मी जाणार होतो त्यासोबत. ते एक आमच्या मनामध्ये थोडस कोचच्या पण बघा ना किती छान योग आला, सगळं त्या सिलेक्शन प्रोसेस मध्ये पहिले आले. आता हे सगळं आता तुम्ही सांगितलं, जेव्हा तुम्ही परदेशात जाता मॅच खेळण्यासाठी आणि तुमचे प्रतिस्पर्धी असतात वेगवेगळ्या इंटरनॅशनल लेवलवरचे, त्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि आपल्या सुविधा याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा काय फरक जाणवतो तुला? सुविधा म्हणजे त्यांच्याकडे असं काय असतं जे आपल्याकडे नाहीये, असायला पाहिजे? सुविधाच पहिली गोष्ट, कारण की त्यांच्या मी ग्राउंड बघितले, म्हणजे तर पूर्ण सिस्टमॅटिक शेड, टार्गेट पण एकदम फोमचे, जे की 60-60 हजाराचं फक्त एक टार्गेट आहे, हे आपण चालवतो ते 3 ते 4 हजाराचं येतं. आणि तसे फोमचे टार्गेट, त्यासोबत त्यांना व्हिडिओ अनालिसिसच्या रूम, म्हणजे प्रत्येक ठिकाणून कॅमेरा लागलेले असतात आणि त्यांना म्हणजे कळतं ते कुठं शॉट मारतात ते. त्यासोबत म्हणजे स्वित्झर्लंडचा एक्सपिरियन्स सांगणार. स्वित्झर्लंडला वर्ल्ड एक्सलन्स आर्चरीचं वर्ल्ड एक्सलन्स सेंटरला गेली होती, तर त्यामध्ये तर खूप काय ऍड होतं. तिथे आमचा कॅम्प होता सुरुवातीला, तिथूनच म्हणजे माझी सुरुवात झाली इंडिया टीम मध्ये पदार्पण करायची. आणि तेव्हा मी बघितलं म्हणजे इंडोर हॉल वेगळा, त्यासोबत एक असा हॉल होता की तुम्ही आतमधून शूट करायचं, पण अशी खिडकी असेल, खिडकीतून एरो बाहेर टार्गेटवर जातो, तसं तिथे थंडी असते त्यामुळे ते तसं शूटिंग करायचं. हा, त्यासोबत तिथलं ऍडव्हान्स इक्विपमेंट, त्यासोबत जे इक्विपमेंट दुरुस्त करायचे त्या छोट्या मोठ्या होत्या. आपण किती बेसिक गोष्टी म्हणजे आपण फेविक्विक, फेविबॉन्ड, तसं त्यांचे वेगळ्या प्रकारचे ग्लू, चांगल्या प्रकारचे ग्लू वगैरे तसं सगळं होतं. आणि पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्याकडं म्हणजे बाहेरचे लोक म्हणलं ना तर ते हॉबीसाठी करतात आर्चरी, आपल्या इथं ते करिअर म्हणून केलं जातं. बाहेरच्या लोकांचं कसं ते ऑलरेडी पैसे आले असतात, त्यामुळे ते अफोर्ड करून म्हणजे ते फिरायलाच येतात म्हणा मॅचला, आणि मग ते करू शकतात तसं. पण आपल्या इकडे कसं आपण करिअर म्हणून बघतो, आणि आपल्याकडचे सगळेजण आपल्याकडे काय असायला पाहिजे आता असं वाटतं तुला? तू आता जग फिरली आहेस, तू वर्ल्ड चॅम्पियन आहेस, तुझं म्हणणं फार महत्वाचं आहे तिथे, कारण तू जस्ट 17-18 वर्षाची आहेस, अजून करिअर आहे अख्खं मोठं. आपल्याकडे काय असायला पाहिजे असं तुला वाटतं? तू काय सांगशील की आता ह्या सुविधा आपल्याला दिल्या पाहिजे आपल्या खेळाडूंना, आणि ह्या दिल्या तर आपलं आणखी भविष्य उज्ज्वल असेल आपल्यासारख्या खेळाडूंचं? मग मी तुमच्याकडे मला सर्वप्रथम असं वाटतं की आता मी वर्ल्ड चॅम्पियन झाले, आता मला सगळे मला विचारतात की तुला हे पाहिजे का, तुला ते पाहिजे का, किंवा मी तुला मदत करू इच्छितो, म्हणजे सगळीकडून मला कॅश वगैरे यायचा अप्रोच करतात. मग आणि पण मी तो टाइम आठवते ना जेव्हा माझे पप्पांनी लोन वगैरे घेतलं होतं, तेव्हा कुणी विचारलं नाही की तुमच्या मुलीला असं करायचंय का, आम्ही मदत करतो म्हणून. मग माझं हेच म्हणणं आहे की म्हणजे मी खूप जण बघितले आमच्या ग्राउंडवरचे जे खूप छान होते प्लेयर्स, ते म्हणजे माझ्यापेक्षा जास्त कॅपेबल होते, पण
खरंच आर्थिक ह्याच्यानुसार आर्थिक कुवत नसल्यामुळे हा त्याच्यामुळे त्यांनी आर्चरी खेळातून काही काही जण बाहेर पडले, काही काही जणांनी म्हणजे तिथं स्टॉप घेतला. पण जर त्यांनी तेव्हा ते कंटिन्यू केलं असतं तर ते आज ते पण खूप मोठ्या level वर माझ्यासोबत इंडिया टीम मध्ये असते, खूप मोठे झाले असते. म्हणून मला तेवढीच खंत वाटते की त्यांना त्यावेळी थोडंसं म्हणजे भेटलं असतं तर चांगलं झालं तुम्हाला काय असतं. वाटतं ऍज अ कोच आता तुम्ही काही मुलं घडवताय, आता आपल्याकडे किती मुलं आहेत? आता 30 मुलं आहेत. आता 30 मुलं आहेत. आणि आता काय प्रकारच्या सुविधा तिरंदाजांना देणं गरजेचं असं वाटतं तुम्हाला? सर तिरंदाजीला आता इतक्या ऍडव्हान्स लेवलला आर्चरी गेली आता, आणि त्या ऍडव्हान्स लेवलच्या आर्चरीमध्ये जर आपल्याला टिकवायचं असेल, ऍज अ प्लेअर टिकवायचं असेल, तर पहिली गोष्ट मुलांच्या हातात जे इक्विपमेंट्स आहे ते इक्विपमेंट्स हाय लेवलचं आपल्याला अपेक्षित आहे. हाय लेवलचं म्हणजे त्यातल्या त्या जे ॲरोज असतात किंवा हे असतात, धनुष्य असतो हा त्या लेवलचा असणे, त्या क्वालिटीचा असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासोबत ज्यावेळेस प्लेअर प्रॅक्टिस करत असतो त्याला सायकोलॉजीची गरज असते, त्याला फिजिओथेरपिस्टची गरज असते, त्याला फिटनेस ट्रेनरची गरज असते. आता एक कोच मीच ती ड्युटी सगळ्या करतोय. म्हणजे त्या जर ड्युटीज डिवायडेशन झाल्या की जे बाहेरच्या देशात होतं, बाहेरच्या देशातला कोचच काम करतो. करेक्ट. तो फिजिओचं नाही काम करणार, महत्वाचं आहे. तो फिजिओचं नाही काम करणार, तो सायकोलॉजीचं नाही काम करणार, तो मेंटलचं नाही काम करणार, तो कुठल्याच गोष्टीचं काम करणार, फक्त कोचिंग करणार. आता सध्या ड्युटीज सगळ्या मी करतोय. ती मला शोकांतिका नाही, उलट मला चांगलं वाटतं की ठीक आहे मी करतोय. विथ त्यानंतर ऍड अजून करतोय. कोणत्याच तांत्रिक गोष्टी आपल्याकडे आता अवेलेबल नाहीयेत. तरी देखील आज साताऱ्यातल्या मातीतला खेळ, जो मातीतला खेळ कुस्ती म्हणतो हे आज मातीतला खेळ मी आर्चरी पण अजून म्हणेन, ही मातीच आहे सर आज ग्राउंडवर. आज त्या ठिकाणी सुखसोयी नसताना देखील आम्ही हे करू शकलो. खरंच आम्हाला प्राऊड फील वाटतो. आणि ज्या लोकांनी आम्हाला हे मदत केली, ज्या पद्धतीने आम्हाला हे पुढं केलं, खरंच म्हणजे हॅट्सअप सगळ्यांचं. त्या तांत्रिक गोष्टी जर अजून ऍड झाल्या की फॉर एक्झाम्पल व्हिडिओ अनालिसिस रूम की जे आता आदितीने सांगितलं, त्यानंतर मेंथिस म्हणून एक विषय असतो की जो धनुष्याला लावल्यानंतर आपल्या धनुष्या कुठं कसा जातो, कोणत्या ठिकाणी अॅरो शूट होतो, ते सगळं अनालिसिस होतं सगळ्या गोष्टीचं. ते मेंथिस प्रकार आहे. त्यानंतर असे काय कित्येक आजचे टेक्निकली प्रॉब्लेम, बो ट्युनिंगचे मशीन्स असतात की दुसऱ्या बो अख्खा ट्यून करायला एक अख्खी मशीन असते. जवळजवळ ते 20-25 लाखाची मी. तुम्ही कसं करता? सर हाताने करतो सर. म्हणजे ते धनुष्य असं लावायचा समोर, मग असं एक दोरा बळून करायचा, ते लाईनिंग चेक करायची, आणि तर मग त्या एलकेचं काम. हो सर, कारण ती परिस्थिती आता आपल्याकडे नाहीये. ते आता त्या परिस्थितीत देखील वर्ल्ड चॅम्पियन घडते, हे खूपच चांगलं आहे आपल्यासाठी. पण जर अजून ऍड झालं, अजून नवीन वर्ल्ड चॅम्पियन आपल्याला मिळतील, साताराला मिळतील, महाराष्ट्राला मिळतील, भारताला मिळतील. सो हे आता येणं खूप अपेक्षित आहे. आणि सर साताऱ्यासाठी जर म्हणायला गेलं तर सर एक स्पष्ट बोलतो, साताऱ्याचा इतिहास खूप मोठा आहे. अगदी. म्हणजे आपल्या साताऱ्यामध्ये सर पहिलं इंडिव्हिज्युअली पदक जर ऑलिम्पिकचं कोणी आणलं असेल तर मान्य असेल खशाबा जाधव. आणि हे खशाबा जाधव कराडचेच आहेत. तर खूप आम्हाला प्राऊड फील वाटतं की त्या जिल्ह्याचे आम्ही आहोत, आणि त्या जिल्ह्यात कुठेतरी काम करायची संधी मिळते. हे आपल्या महाराजांचं, शिवाजी महाराजांचं स्पिरिट अगदी ह्या मातीमध्ये आहे. आणि त्या मातीच्या स्पिरिटमुळे आज प्रवीण जाधव सारखा पहिला ऑलिम्पियन आर्चरीचा पण साताऱ्यातला आहे. पण त्यानंतर आता अर्जुन अवॉर्ड घडलेले पण साताऱ्यातले. म्हणजे बघा ना की ते साताऱ्याला एक छान, अनेकांना माहित नसेल, परवा कोण गेले इथं संशोधन करून गेले एकाच ग्राउंड वरचे 2 अर्जुन विजेते कसे काय, हे संशोधनाचे काय करा, संशोधन अक्षरशः म्हणजे त्यावर रिसर्च सुरू केलाय की एकाच अकॅडमीमध्ये 2 अर्जुन अवॉर्ड विजेते कसे. याच्यापेक्षा काय तुम्हाला कोण होते ते? सर साईचा पूर्ण ग्रुप आहे तो. आणि काय असं होतं सर, ज्यावेळेस एखादा खासगी अकॅडमी आज एवढा मोठा रिझल्ट देते सर, गव्हर्नमेंट विचारणारच ना असं काय की त्या ठिकाणी आहे. सर आता लक्षवेध म्हणून एक नवीन स्कीम निघते आता आपल्या महाराष्ट्र शाखा क्रीडा विभागाची, त्यामध्ये देखील आपलं सेंटर घेतलं जाते. हे सेंटर घेतल्यामुळे आता बऱ्यापैकी अशा काही ऍक्टिव्हिटी मिळून जातील. पण थोडं लवकर जर झालं तर जे 2028चं जे स्वप्न आहे ते स्वप्नच राहील. सर तुझं स्वप्नावर विषय नाही, तुझं स्वप्न काय आता? माझं स्वप्न म्हणजे ऑलिम्पिकच आहे पहिली गोष्ट. पण तुमचं कंपाऊंड ऑलिम्पिक नाही, पण माझ्याकडे वय आहे ना. बरं का, आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून नीता अंबानी मॅडम आपल्या IOCच्या बॉडीवर आहेत. आम्ही त्यांच्याकडे मेल पण केला होता, आम्ही त्यांना बोलणं पण केलं होतं की तुम्ही काही करा पण कंपाऊंडला ऑलिम्पिक मध्ये आणा. पण शक्यतो ते झालं नाही. क्रिकेट आला, अजून 2-3 खेळ आले की जे बॉल गेम्स होते ते आले. जो आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या खेळातून 2 वर्ल्ड चॅम्पियन आपल्या महाराष्ट्रात होते, आमची खरंच मनापासून इच्छा होती की अरे कंपाऊंड आला पाहिजे. आता 2000 जे येणारं जे ऑलिम्पिक आहे त्या ऑलिम्पिक मध्ये जर कंपाऊंड असता
तर 100% आपल्याला पदक असतं आज ना उद्या तर होईल असं मला मे बी. वाटतं. आणि ती म्हणती 90 आहे, तर आता 2028 येईल सर, आणि 2032 पण येईल बरं सर. 2028 ला मे बी डेमो गेम येण्याची दाट शक्यता आहे. बरं. जर आपल्या माध्यमातून ते जर फास्ट झालं तर अजून चांगलं होईल. 2032 तर येईलच येईल, म्हणजे एवढं आम्हाला थोडंसं पॉझिटिव्हिटी आहे. बरं. आणि जर तिकडे एज आहे तर तिनं ते टिकवून ठेवणं याच्या अत्यंत. शेवटच्या टप्प्याकडे आपण आलो होतो. त्याच्यामध्ये टिकून ठेवणं एक मुद्दा असतो ना, तर टिकून ठेवणं हा स्ट्रेस पण असतो की आता मी वर्ल्ड चॅम्पियन, आता मला टिकून ठेवायचं. ते टिकून ठेवण्यासाठी तू खेळाडू म्हणून काय तयारी करत असतेस? तयारी म्हणजे मी असं काय करत नाही, म्हणजे जे रेग्युलर तू आहे practice करत राहते. असं विचार नाही करायचं की मी वर्ल्ड चॅम्पियन आहे बाबा, म्हणजे मी आता एकदम Good, असं very वागलं good. पाहिजे किंवा तसं वागलं पाहिजे. नाही, आता खूप जण येतात तुला टिकवायचं हो. राहायचं. आता बघा, आता तुला आता टिकवलं आता ती पाहिजे. मागे एक आम्ही असं मॅच खेळत होतो. माझा एक मोठा क्लोज फ्रेंड आहे आंध्र प्रदेश मधला, आणि तो एकदम असं फटफट फटफट बोलणार, असं एकदम फरकट बोलणारा. आणि हिला बोलून गेला, तू बडी प्लेअर बनी अभी, तू तुझे कोई भी हरा रहा है, असं काही सिलेक्शन ट्रायल प्रोसेस मध्ये झालं. आणि ती इतकी त्या गोष्टीचं त्या शब्दाचं हर्ट फील करून घेतलं, पण होणारच होतं ना. मित्र दररोज मला पण शॉक झालो, असं का म्हणला ह्यो? पण ती नंतर मला बोलली की सर ते बोलले, त्यामुळे मला थोडंसं कसं तरी हर्ट वाटलं. झालं. मला छान वाटलं की तिने ती मला सांगितलं, कारण कधी कधी माझ्याकडून पण व्हायचं सर की नाही का आदिती यार टिकायचे, काय यार. अरे लोक बघतायत आपल्याकडे. तेव्हापासून मी माझ्या चेंज केला. आदिती मस्त एन्जॉय कर किती म्हणा, छान, किती छान. अॅरो उचल, बाण मार, प्रत्येक एरो आपला तुझ्या प्रोसेसनं कम्प्लीट कर. तो एरो कुठं लागतो हे नाही बघायचं. तू तुझा शॉट काढलेला जो एरो शूट करतो ते तुला किती सॅक्रिफाईस, तू किती सॅटिस्फाईड आहे त्या शॉट मधून, ते सॅटिस्फिकेशनचं उत्तर असतं सर ते एक सॅनिटी. याच्यामध्ये ना घरच्यांची जबाबदारी फार महत्वाची अरे असते. म्हणजे तू जेव्हा तुला अवॉर्ड मिळत नव्हते, किंवा तू सारखी हरत होतीस, किंवा तू सिनियर लेवलला गेला आणि पुन्हा तुझा परफॉर्मन्स डाऊन झाला, घरच्यांकडनं काय, आई वडिलांकडनं काय तुला पाठ राखण होती? तुमच्यात काय डिस्कशन व्हायचं, काय काय बोलणं होतं तुझं? घरच्यांचा तर मला फुल सपोर्टच होता. आणि एक मी सांगू इच्छिते, मी चायनाला मध्ये होतो आम्ही, आणि तेव्हा काय झालं, म्हणजे माझ्या सोबतचे जे खेळाडू आहेत त्यांना सगळ्यांना मेडल लागत होते. म्हणजे 2 वर्ल्ड कप झाले, सगळ्यांना मेडल, मला मेडलच नाही, मी रिकामीच यायचे इंडियात येताना. आणि तर हे सगळं वर्ल्ड चॅम्पियन झाल्यावर सगळं झाल्यावर ते आधीच आहे, सॉरी स्टेजेस आहे, सॉरी तेच आहे. आणि तेव्हा काय झालं, मला मेडलच नाही, मी रिकामीच यायचे माघारी. आणि तेव्हा असंच मला पप्पांनी असं एक पत्र लिहून पाठवलं होतं, टायपिंग करून पत्र, की म्हणजे नाही तुला करायचंय, म्हणजे तू हार मानू नको, चांगलं कर. मग मी त्याचा रिप्लाय पण पत्रातच दिला की मी अजून हार मांडलेली तर वडील किती खतरनाक आहेत, पत्र लिहिलं. मग मी म्हटलं नाही मी करेल. आणि त्याच्यानंतर तिसराच आमचा एका महिन्यातच एक वर्ल्ड कप होता, त्याला माझं अंडर 18चं वर्ल्ड रेकॉर्ड झालं. तेव्हा मला खूप छान वाटलं की जर तेव्हा पप्पांनी मला ते पत्र लिहिलं नसतं, तेव्हाच मला म्हणजे बूस्ट केलं नसतं, तर मी त्या जोशानं परत ते म्हणजे कंटिन्यू नसतं केलं. सर एक ऍड करतो आता. एक कॉम्पिटिशन होती ज्युनियर एशिया कप, आणि त्या एशिया कपला मी तिच्यासोबत होतो, आणि फर्स्टच होता मे बी, नाही दुसरा होता, दुसरा ज्युनियर एशिया कप होता. आणि मला अशा काही गोष्टी तिच्यात जाणवल्या की यार ती आर्चरीशी थोडस मिसमॅच दिसते राव. ग्राउंडवर येताना पाया पडायचं नाही, सॉरी टू, म्हणजे आमचे म्हणजे ह्या खेळाच्या ग्राउंडवर ज्यावेळेस आपण प्रवेश करतो आपण पाया पडतो. मी त्यानंतर एखादा सिनियर कोच असेल तर त्याला विश करतो, गुड मॉर्निंग, हा हॅलो होतं, आणि थोडस मिसमॅच दिसलं मला ह्याच्यामध्ये. म्हणलं यार माझी आदिती अशी नाही चुकणार. थोडस मी तिथं पण तिला सांगितलं, सांगताना एक मस्तपैकी फ्लॅग शेजारी ठेवला इंडियाचा. म्हणलं आदिती मी तुला नाही बोलत, मी तुला नाही बोलत, माझ्या इंडियाकडे बघून बोलतोय. म्हणलं आदिती आता आदिती राहिली नाहीस, म्हणलं तू आदिती तू इंडियाची झालीस, त्यामुळे सगळं काय असेल ते तू वैयक्तिक घ्यायचं नाहीस, फक्त इंडियाचा विचार करून घ्यायचं. सर ते तिथे इन्सिडेंट शेअर झाला आणि आमचा प्रवास परतीचा सुरू झाला. मॅडमला काही मेडल लागलं नव्हतंच, टीमचं मला वाटतं टीमचं मेडल लागलं. इंडिव्हिज्युअली टॉप 16 मधूनच उडली होती, दुसरीच इंटरनॅशनल तिची होती. आणि मग तिला सांगितलं समजून, आमचा प्रवास पण तसाच, माझ्याकडे बघून द्यायची, माझ्याकडे नजर द्यायची नाही, सर चिडल्यात. तर ते अशा सिच्युएशन मध्ये आणि आमचा प्रवास सुरू झाला. पुण्यात आलो, आणि पुण्यातनं साताऱ्याचा जो प्रवास होता आमचा, की जो ज्युनियर एशिया कपचा, आणि तो प्रवास तिला आयुष्यात आज इथे घेऊन आलाय. तिचे पप्पा गाडी चालवत होते, मी शेजारी बसलेलो, आदिती मागं बसून, आदितीची आई पण अशी मागं बसली होती. सर तो प्रवास तिच्या आयुष्यात खरंच अर्जुनावर घेऊन आलाय. कारण त्यावेळेचं जे माझं बोलायचं जे ट्युनिंग होतं, जे मी ज्या पद्धतीनं रिॲक्ट होतो, मला वाटत नव्हतं की तो मी आहे. कारण मी खूप शांततेत घेऊन जाणारा, प्रत्येक गोष्टी समजून सांगणारा.
पण मला असं काय होत होतं की ते माझे वर्ड्स असे एकदम अनएक्सपेक्टेड निघत होते. त्यात पुन्हा पप्पांचं ऍड झालं. काय नाही होतं, काय म्हणणं होतं पण तुमचं म्हणणं काय होतं? सर तिनं खेळाचा आनंद घेतला नव्हता ना. अच्छा. ना तिने खेळाची शिस्त पाळली होती माझ्या नजरेत, म्हणजे as a coach च्या नजरेत. प्रशिक्षक म्हणून या. प्रशिक्षक नजरेत. आणि ती ऍक्सेप्ट पण करते, असं पण नाही की नंतर आजचा जो इन्सिडेंट मी तुम्हाला थोड्या वेळ सांगेन. पण म्हणजे त्यानंतर पप्पा पण त्यात ऍड झाले. शक्यतो असं होत नसायचं, पप्पा कधी टाईट झाले की मी लूज पडायचो, मी टाईट झालो की पप्पा थोडं सांभाळून घ्यायचे. असं असं सिक्वेन्स बॉन्डिंग चाललं होतं आपलं. कारण सर 12 जवळजवळ एक तप आपल्याला एकत्र काढायचे खेळाडूला, मला आणि पालकाला. सर तो प्रवास हा जो होता, त्या प्रवासामध्ये इतकी ढसाढसा रडली. आणि नंतर एक खेलो इंडिया होतं सर. तुला म्हणलं जर करायचं तर या खेलो इंडिया चॅम्पियन बन, नाहीतरी सोडूनच दे बाई. एवढा मी तू कसं बघताय, काय बोलले सर त्याच्यावर? तेव्हा मला खूप म्हणजे मला सरांवरच राग आला होता. म्हणजे तेव्हा मी अशी एकदम असं होतं की मला काही समजतच नव्हतं, तर मी करूच काय आता. आणि तेव्हा म्हणजे स्वतःची चूक मान्य नव्हती मला पहिलं तर. पण नंतर जेव्हा सरांनी मला खूप बोलले तेव्हा मी खूप रडले. गाडीतून येताना गाडीत खूप रडले. घरी आले म्हणजे 2 दिवसाचं मी फुगूनच होते एकदम. मला पण काही गुड मॉर्निंग नाही, काय नाही, मला एकदम लाभ. पण नंतर आलो आम्ही. कॅम्प होता तेव्हा आमचा नेमका सुरू, लगेच 3-4 दिवसांनी. मग कॅम्प मध्ये माझा एक धनुष्य थोडासा तुटला. मग मी दुसरा लगेच मॅचला जायच्या आदल्या दिवशी दुसरा धनुष्य घेतला. आणि माझं एवढंच होतं की आता धनुष्य नवीन आहे, आपल्याकडून काय होणार नाही, कारण की त्याला ऍटलिस्ट 1-2 आठवड्याचा लागतो टाइम. पण मी तिथं गेले खेलो इंडियाला. म्हणजे मी क्वालिफिकेशन मध्ये चांगलं केलं, नंतर एलिमिनेशन होतं त्यामध्ये पण चांगलं केलं. आणि नंतर माझी गोल्ड मेडल मॅच होती तेव्हा मी एक अवनीत कौर म्हणून आहे पंजाबची, तिच्यासोबत गोल्ड मेडल मॅच होती आणि तिथं मी गोल्ड पण घेतला. आणि तेव्हा म्हणजे माझं आयुष्यातलं जे पहिलं टार्गेट होतं, मला पप्पांनी सांगितलं होतं की तू लई जास्त नको काय करू, खेलो इंडिया खेळ फक्त. आणि तेव्हा मी खेलो इंडियाला गोल्ड मेडल घेतला, तेव्हा मला एवढं भारी वाटलं. म्हणजे जेव्हा मला पहिल्या इंटरनॅशनलला जेवढं छान वाटलं. हो, मिस करू नको. आता शेवटचा प्रश्न विचारतो, आपण थांबूया. रागावर कंट्रोल हा फार महत्वाचा गोष्ट असतो. कशामुळे राग येऊ शकतो आपल्याला? नंबर आला नाही, लागलं नाही यारो, रागावरचा कंट्रोल कसा करतेस तू? मी शांतच बसते. म्हणजे मी जरी मला किती राग आला तरी मी असं रिॲक्ट नाही करत. म्हणजे शांत, नको काही बोलायला, शांत बसायचं फक्त. आदिती जेव्हा खेळायला लागली, तिरंदाजी यायला लागली, आणि आता आदिती या गेल्या 7-8 वर्षामध्ये तुझ्यात काय फरक पडला असं वाटतं तुला? फरक म्हणजे मी पहिल्यांदा खूप असे लाजाळू होते, म्हणजे खूप शाय आणि कोणाशी एवढं जास्त कनेक्ट नाही व्हायचे लगेच. म्हणजे मी त्या व्यक्तीला असं 3-4 वेळा भेटली नाही तोपर्यंत मी मन मोकळं नाही करायचे. आता ते थोडेसे चेंजेस झाले. आता म्हणजे मी बोलते चांगलं. किती बोलते, पहिल्यांदाच भेटलो. सर एक थोडं ऍड करतो, मोबाईल विसरण्याचा पण विषय. अरे तो बाहेरच्या देशात जाऊन मोबाईल विसरणं हे किस्सा आहे. एक थोडासा किस्सा. सर मी सांगणार. सर हा किस्सा बऱ्याच वेळ झालेला आहे. बऱ्याच वेळेला त्यानं मोबाईल विसरलेला आहे. जागतिक चॅम्पियन जेव्हा मोबाईल विसरतो. सर मला वाटतं आयर्लंड ना, नाही इराक स्टेज 2. आम्ही एअरपोर्टवर गेलो, चेक इन झालं, 7 गेलो आणि आदिती म्हणते मोबाईल कुठे माझा. अरे आपण आत आलोय, आता बाहेर नाही जाऊ शकणार. इतकं विचित्र सिच्युएशन तयार झाली. आम्ही फोन केले की ज्या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो, एक थोडंसं लास्ट आमचं फंक्शन झालं आणि तिथं हिला विसरवळ स्वभाव म्हणजे मोबाईल ठेवून निघून, तिथंच त्या रिसेप्शनवर मोबाईल होता सर. त्या आम्ही फोन केल्यावर आता ते म्हणले नाही आता बरं हिला टेन्शन, पप्पा काय म्हणतील निम्मा टेन्शन, कारण तो फोन पप्पांचा. ऑलरेडी तो फोन पप्पांचा आणला होता फक्त वापरायला. तिला टेन्शन मोबाईल मिस झालं नाही, घरी गेल्या पप्पा काय म्हणतील. त्या भीतीपोटी एवढं वाईट अवस्था झाली आमची. पण एक इन्सिडेंट झाला असा की आम्ही होल्डाऊन होता आमचा, आम्हाला वाटतं कुवेत कंट्रीमध्ये होता. तिथं एक आमचं एअरलाईन थांबणार होल्ड होतं, एक कनेक्टिंग फ्लाईट होती. मागून एक कंट्री येत होती. ती कंट्री होती मे बी म्हणतो कतार कंट्री होती. ती कतारची कंट्रीतल्या एका व्यक्तीने मोबाईल आणला आणि दिला. बरं ते झालं, हा एक इन्सिडेंट. दुसरा इन्सिडेंट, आयफोन घेतला आम्ही. आयफोन घेतला इथे आल्यानंतर सर आयफोन घेतला. पहिली गोष्ट आयफोन घ्यायची तयारी म्हणजे ओजेस मी त्यांच्या वडिलांना म्हणलेलं होते, सर आज घेऊन द्या पोरग्यावर एवढी मोठी आयफोन घेऊन द्या साधा. सरांची इच्छा की कशाला, म्हणजे काय अजून लहान आहे, अजून करूया ना, घेऊया ना. तरी पण आम्ही प्रेशर देऊन एक दिवस आला आणि आयफोन घेतला, दिल्लीत आयफोन घेतला इथं.
आणि आयफोन घेतला. नेक्स्ट मॅच आम्ही कोणत्या देशात, एशियन चॅम्पियनशिपला गेलो, थायलंडला. आणि मॅडम पहिल्या दिवशी जसं गेलो देश त्या कंट्रीमध्ये आणि एक दिवसाची मॅच झाली. दुसऱ्या दिवशी आम्ही ट्रॅव्हल्स मध्ये बसलो, ट्रॅव्हल्स मधून उतरलो, मॅच खेळायला सुरुवात केली. ती मोबाईल कुठे माझा, मॅच खेळताना आयफोन मॅच खेळताना मॅडम म्हणजे त्यांना लक्षात राहत नाही काही गोष्टी थोड्याशा. आणि मग आम्हाला टेन्शन, कुठं बरं आम्ही कोचिंग करू काही मोबाईल शोधू. बरं ते बाहेरचा देश, त्या बाहेरच्या देशामध्ये त्या ट्रॅव्हल्स वाल्याचा कॉन्टॅक्ट नंबर नाही, काय नाही. आणि असं आहे की ते याला वायफाय कनेक्ट झाल्याशिवाय फोन लागत नाही. बरं फोन पण लागत ना, काहीच होईना. आणि हिला निम्म पुन्हा टेन्शन. खेळता थोडं चालू व्हायच्या अगोदर पप्पा काय म्हणतील. 1.5 लाखाचा फोन, 1 लाख मला वाटते मे बी, तेवढा रकमेचा फोन. म्हणजे सर म्हणजे ही अशी आहे की हिला काहीच समजत नाही. हिला फक्त कळतं ॲरोशूट कर. आणि तिचं हेच नेचर आहे ना की तिला या वर्ल्ड चॅम्पियन पर्यंत घेऊन आल्या. त्यामुळं मला एक असं वाटतं की मुलांनी जास्त डीप जाण्यापेक्षा त्या खेळाचा एन्जॉय घ्याने. आणि सरांनी सांगितलं ना, हा असं मार ना, असं मार, असं केलं ना असं होतं. ह्याच सायकल मध्ये जर प्लेअर राहिला ना, कोणतं जास्त व्हेरिएशन करत राहिला ना, कोणतं टेक्निकल काही गोष्टी करत राहिला आणि कोच सोबत आई वडिलांसोबत छानशा गप्पा मारत राहिला की मजा येऊन जाते. मला असं वाटतं की या सगळ्या गप्पांमधून ना अनेक गोष्टी आहेत. म्हणजे याच्यातून तुम्ही तुमचं बॉन्डिंग सांगितलं, ह्याच्यातून गुरु म्हणून काय गोष्टी आपण पाळायला पाहिजेत, तिने सुद्धा अनेक गोष्टी सांगितल्या ज्या आपल्याला विचार करायला लावणार आहेत. मजा मस्ती आगभाग झाला किंवा हे जे सर म्हणतात की मजा आनंद घेतला पाहिजे, तो व्हेरी डीप, हा खूप डीप अर्थ आहे की आनंद घेणं म्हणजे काय. तर ते ज्याला समजलं तो जिंकला. अगदी बरोबर. पण या निमित्तानं मला खूप गोष्टी महत्वाच्या वाटतात की सर जे म्हणाले, तो जो बो असतो त्याची किंमत इथं 2-2.5 लाख रुपयाची आहे. म्हणजे खर्चिक काम आहे, पण तो अपडेट करायला लागतो, नवीन घ्यायला लागतो. तर ह्या सगळ्याचा विचार करून सुद्धा जेव्हा इतक्या कमी सुविधांमध्ये एक वर्ल्ड चॅम्पियन तयार होतो, तेव्हा जर सुविधा मिळाल्या तर काय होऊ शकेल याचा विचार आपण करण्याची गरज आहे. आणि मित्र म्हणे चॅनलला निमित्त झाला, पण म्हणूनच आपण काय करायला हवं, सरकारने म्हणा किंवा असे जे दाते आहेत की ज्यांना मदत करायची आहे चांगल्या गोष्टींसाठी, त्या लोकांनी पुढे येऊन अशा जर विद्यार्थ्यांना सपोर्ट केला किंवा अशा अकॅडमीजना सपोर्ट केला तर खूप गोष्टी बदलतील. आणि हा विचार आपण करायला पाहिजे. आदिती आजच कोलकात्यावरनं पुण्यातनं साताऱ्यात अशी येऊन माझ्यासमोर बसली आहे. खरं तर शी मस्ट बी टायर्ड, ती खूप दमली असेल, पण ज्या हिरिरीनं ती बसली आणि बोलते याबद्दल तुझे खरंच आभार. तुमचेही आभार प्रवीण सर. आणि या दोघांच्या गप्पांमधून जे स्पिरिट घेता येईल ते आपण घ्यावं आणि आनंद घ्यावा आपण जे काही करतो त्याचा. मित्रमंडळामध्ये तुम्ही आलात याबद्दल आदिती एक छोटीशी भेट. आणि सर तुम्हालाही एक हँड पेंटेड दिया आहे, पेबल दिया आहे आणि तुम्हाला आवडेल अशी खात्री वाटते मला. जाता जाता एक महत्वाची गोष्ट, हाच तो अर्जुन पुरस्कार आहे जो आदितीला राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला. तर त्याबद्दल तुझे खूप आभार. आपण इथे थांबूया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू प्रवीण आणि थँक्यू सो मच.